सध्याच्या घडीला जगात रशिया आणि अमेरिका या दोन देशांमध्ये अगदी टोकाचा तणाव निर्माण झालेला आहे आणि हा तणाव कमी की काय म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला जणू काही धमक्या देण्याचा एक सपाटाच लावलेला आहे। आणि या दोन देशांच्या संघर्षात सध्या भारत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रडारवर आहे। भारत रशिया यांचे मैत्रीचे संबंध बिघडवण्यासाठी ट्रम्प आपली पूर्ण ताकद लावत आहेत आणि यातूनच आता चर्चा सुरू झाली आहे ती डेड हँडची। पण नेमकं हे डेड हँड आहे तरी काय आणि अमेरिकेला त्याची एवढी भीती का वाटते जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। रशिया युक्रेन यामध्ये मागील 3 वर्षांपासून जे युद्ध सुरू आहे ते युद्ध मी सत्तेवर आल्यानंतर लगेचच थांबवीन असं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी दिलं होतं। आता डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेवर येऊन 6 महिने होत आलेत, पण अजून तरी त्यांना रशिया युक्रेन हे युद्ध थांबवता आलेले नाहीये। दुसरं महायुद्ध झाल्यापासून ते आजपर्यंत अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षाने रशियाला रोखण्याचा मोठ्या ताकदीने प्रयत्न केला। वेळप्रसंगी रशियाशी 2 हात युद्ध करण्याची तयारी सुद्धा ठेवली, कारण दुसऱ्या महायुद्धानंतर जगात 2 महासत्ता तयार झाल्या आणि त्या 2 महासत्ता म्हणजे एक सोव्हिएत युनियन आणि दुसरं अमेरिका। या सोव्हिएत युनियन मधील सर्वात शक्तिशाली प्रबळ देश म्हणजे रशिया। जगात शक्तिशाली अमेरिकेच्या वर्चस्वाला तगडं आव्हान देण्याची सोव्हिएत युनियन मध्ये धमक होती, तेवढी ताकद होती। त्यामुळे जगाची 2 गटात विभागणी झाली, एक सोव्हिएत युनियन समर्थक देश आणि दुसरं अमेरिका समर्थक देश। या संघर्षातूनच शीतयुद्धाला सुरुवात झाली, हळूहळू युद्ध पेटत गेले। 1991 साली सोव्हिएत युनियनचं विघटन झालं। सोव्हिएत युनियन मधील अनेक देशांनी रशियापासून फारकत घेऊन आपला स्वतंत्र देशाचा पर्याय निवडला आणि एक महत्त्वाची बाब अशी की आज ज्या रशिया आणि युक्रेन मध्ये आपण युद्ध पाहत आहोत किंवा या 2 देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे तो युक्रेन याच सोव्हिएत युनियन मधून फुटून बाहेर पडलेला देश आहे। सोव्हिएत युनियनच्या फुटीनंतरही रशियाने जागतिक राजकारणात स्वतःचं एक महत्त्वाचं स्थान आजपर्यंत टिकवून ठेवलेलं आहे आणि याचं सगळं श्रेय पुतिन यांना जाते। सोव्हिएत युनियनच्या काळात जेवढं सैन्यबळ होतं तेवढं आज कदाचित रशियाकडे नसेल, थोडंसं कमी असेल, पण आजही रशिया अमेरिकेला हातबल करू शकतो एवढी ताकद तर रशियाकडे नक्कीच आहे। म्हणून आजही जगातील अनेक देश हे रशिया सोबत आहेत किंवा रशियाला पाठिंबा देत आहेत। अमेरिकेकडे शस्त्रास्त्रांची जेवढी ताकद आहे अगदी तेवढीच सेम टू सेम रशियाकडे सुद्धा आहे। त्यामुळं रशियाच्या वाटेला जाताना, रशियाच्या नादाला लागताना अमेरिकेला 10 वेळा नक्कीच विचार करावा लागतोय, ही महत्त्वाची बाब आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या तोऱ्यात सत्तेवर आल्यानंतर लगेचच रशिया युक्रेन युद्ध थांबू अशी घोषणा केली होती आणि मुळातच अमेरिकेकडून युक्रेनला शस्त्र पुरवठा होत होता। तो शस्त्र पुरवठा जर थांबला की हे युद्ध लगेच थांबल असा ट्रम्प यांचा अंदाज होता। पुतिन हे यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध जे चांगले होते त्यामुळं युद्ध रोखणं आपल्याला जड नाही असंच ट्रम्प यांना वाटत होतं। पण ट्रम्प नेमकं इथं चुकलेत, कारण त्यांना पुतिन थोरणे मुत्सद्दी स्वभावाचे आहेत याची कल्पना आलेली नसावी। तसं पाहिलं तर अमेरिकेने युक्रेनला शस्त्र पुरवठा थांबल्यानंतर जर्मनी आणि काही दुसऱ्या देशांनी युक्रेनला शस्त्र देणं सुरूच ठेवलं, कारण युक्रेनचं संकट उद्या आपल्यावर येईल अशी त्या देशांच्या मनात भीती आहे। दुसरीकडे ट्रम्प यांचं म्हणणं आपण लगेच ऐकलं तर जगात आपल्याबद्दल काय संदेश जाईल, लोक आपल्याबद्दल काय विचार करतील असा विचार
पुतीन यांनी केलेला असण्याची दाट शक्यता आहे किंवा तशी शक्यता नाकारता येत नाही। कारण जगात अमेरिकेला टक्कर देश देईल असा देश म्हणजे रशियाची ओळख आहे। रशियाने युक्रेनचा बराचसा भूभाग आतापर्यंत जिंकलेला आहे। आता त्यातून पुतीन यांना नेमकं स्वतःकडे काय ठेवायचे किंवा अजून त्यांना काही कुठला भाग मिळवायचा आहे याची अजूनही कोणाला कल्पना नाही किंवा तसा कोणी अंदाजही लावू शकत नाही। कारण पुतीन हे थोडेसे वेगळ्या स्वभावाचे आहेत। त्यामुळे अमेरिकेच्या इतक्या सगळ्या धमक्यांनंतरही अजूनही हे युद्ध सुरूच आहे। मुळातच या सगळ्या गोष्टीची सुरुवात डोनाल्ड ट्रम्प यांनीच केलेली आहे। भारत रशियाकडून तेल खरेदी करतोय, नेमकी हीच गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांच्या नजरेत खटकते म्हणून त्यांनी भारत रशियावर निशाणा साधलेला आहे। रशिया आणि भारत मिळून आपली डेड इकॉनॉमी उद्ध्वस्त करतील अशी भीती डोनाल्ड ट्रम्प यांना आहे आणि ते मनातूनच त्याची सुरुवात होते डेड हँडची। डेड हँड एक अशी सिस्टीम आहे की जी सोव्हिएत युनियनने शीतयुद्धाच्या वेळी बनवली होती किंवा ती त्यावेळी अस्तित्वात आणली होती। ही एक ऑटोमॅटिक सिस्टीम आहे। सोव्हिएत युनियनवर जर कदाचित हल्ला जर झाला तर लगेचच ही डेड हँड सिस्टीम ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होईल। अमेरिकेच्या तुलनेत रशिया अण्वस्त्र शक्तीमध्ये कमी होता। अमेरिकेकडे रशियाच्या तुलनेनं अधिक शस्त्र आहेत किंवा 7 पट जास्त आहेत असं म्हणावं लागेल। अमेरिकेचे मिसाइल्स युरोपमध्ये नाटो देशांच्या माध्यमातून रशियावर नजर ठेवून आहेत किंवा रशियावर निशाणा साधण्यासाठी सक्षम आहेत। पण रशियाने ही परिस्थिती पूर्ण बदलून टाकली आहे। त्यामुळे जर कधी चुकून अमेरिकेने रशियावर हल्ला केला तर रशियाची डेड हँड ऑटोमॅटिक सिस्टीम जी आहे ती ऍक्टिव्ह होईल आणि नेमकी त्याची भीती अमेरिकेला आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।